दगडावर दगड रचून सेतू होतो तसे आपले आयुष्यही उभारत जावे. दगडावर दगड रचून सेतू होतो तसे आपले आयुष्यही उभारत जावे. आणि जेव्हा आयुष्याचे मंदिर होते त्या क्षणी पहिल्या दगडास मुजरे द्यावे. मी आपणा सर्वांच्या वतीनं या महान संतांना मानाचा मुजरा करतो. आपण सर्व शिक्षक आहात आणि कवीही आहात. शिक्षक ज्ञानाची भाषा समजतो, शिकवतो, आणि कवी हृदयाची भाषा शिकवतो. शिक्षक विद्यार्थी घडवतो आणि कवी संवेदनशील माणूस घडवतो. इथे या संमेलनात शिक्षक आहात आणि आपण कवी आहात. मला असं वाटतं हा दोहोंचा संगम आहे. आणि आमच्या अमरावतीचं विद्यापीठ मराठी विभाग त्यांच्याही मार्गदर्शनाखाली हा महोत्सव साजरा होतो आहे. म्हणजे हा त्रिवेणी संगम आपण इथे साधलेला आहे. आणि हा अतिशय सुंदर आणि सांस्कृतिक पद्धतीचा सोहळा आम्हाला इथे अनुभवता येतो, याचा आम्हालाही अतिशय आनंद होतो आहे. कवी समाज वाचतो पुस्तकासारखा. कवी समाज वाचतो, कवी माणसांचं पुस्तक वाचतो, कवी समाजातली वेदना वाचतो. आणि मग ही सगळी समाजातल्या माणसांची जी वेदना आहे ती वेदना अंतःकरणात त्या वेदनेची बीजं रुजवून घेतो, त्याची कविता होते. कवीच्या अंतःकरणाचा निचोड म्हणजे कविता असते. आणि म्हणून आमच्या अमरावतीचे एक कवी मधुकर केचे असं म्हणतात, जेव्हा कळले संतांच्या वेदनेचा वेद झाला, जेव्हा कळले संतांच्या वेदनेचा वेद झाला, माझा जात्यातला जीव पीठ होऊन हसला. आणि सुरेश भट म्हणतात, माझ्या गीतात वेडे, माझ्या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे. अशा वेदनांची गाणी होतात, वेदनांच्या कविता होतात. याचं कारण असं आहे की कवी आपल्या कवितेच्या केंद्रस्थानी माणूस ठेवतो. माणूस त्याच्या कवितेच्या केंद्रस्थानी असतो. संबंध समाज तो वाचत राहतो पुस्तकासारखा. समाजातली माणसं वाचतो, समाजातली वेदना वाचतो, त्याची कविता होते. माझा एक शेर आहे, रे कोण बौद्ध हिंदू, रे कोण बौद्ध हिंदू मुस्लिम आणि ईसाई, रे कोण बौद्ध हिंदू मुस्लिम आणि ईसाई, धर्मात कैद केला माणूस माणसाने. जाती, धर्म, पंथ, खरं म्हणजे प्रत्येक माणसाचं रक्त लाल आहे आणि ज्याचं रक्त लाल आहे तो माणूस आहे. तेव्हा सगळ्या जातींच्या, धर्माच्या, पंथांच्या पलीकडे जो माणूस आहे तो माणूस केंद्रस्थानी ठेवून कवी लिहित असतो. माणसाला अटॅक येतो तेव्हा तो दवाखान्यात जातो, आणि दवाखान्यात जातो तेव्हा त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची कोणी जात विचारत नाही ना कोणी धर्म विचारत नाही. माणूस पाण्यात बुडू लागला की जो त्याला वाचवायला जातो त्याची कोणी जात विचारत नाही ना कोणी धर्म विचारत नाही. घराला आग लागली की आग विझवायला जो धावत येतो त्याला कोणी त्याची जात विचारत नाही, कोणी त्याचा धर्म विचारत नाही. म्हणजे जातींच्या आणि धर्मांच्या पलीकडे जो माणूस आहे तो माणूस आपण माणूस म्हणून कधी स्वीकारणार आहात की नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि या प्रश्नांना स्पर्श करणारा जो माणूस असतो तो कवी असतो. आणि म्हणून समाजात जे जे अनुभव त्याच्या वाट्याला येतात, पुस्तक म्हणून तो समाज वाचतो, माणसं वाचतो, समाजातली वेदना वाचतो, जातीभेद वाचतो, विषमता वाचतो. या सगळ्या अनुभवांची कविता होते.
एक छोटासा अनुभव तुम्हाला मला सांगताना अतिशय आनंद होईल. 3 माणसं रेल्वेच्या प्रवासाला निघतात, मित्रच असतात तिघही. प्लॅटफॉर्मवर गाडी येते आणि हे गाडीत बसायला लगबगीने निघतात. रस्त्यात एक फळवाली टोपली घेऊन उभी असते. कोणाचा तरी या तिघांपैकी तिला धक्का लागतो आणि ती फळवाली कोसळते. फळं सगळे कोसळतात, विस्कटीत होतात, घरंगळत जातात. पण गाडीची वेळ झाल्यामुळे तिघेही गाडीत बसतात. गाडीत बसल्यानंतर ज्याचा धक्का लागून ही फळवाली कोसळलेली आहे तो विचार करतो की ही माझ्या धक्क्यामुळे कोसळली, पण ठीक आहे, परंतु गाडी सुटते, त्याच्यामुळे माझा नाही लागेल, मी काय करू. तो गाडीत बसतो. दुसरा मित्र जो आहे तो असा विचार करतो की हा धक्का या मित्राचा लागलेला आहे, माझा नाही, त्यामुळे माझा या घटनेशी काही संबंध नाही, म्हणून तोही बसतो. तिसरा जो मित्र आहे तो असा विचार करतो की धक्का कोणाचा लागला हा प्रश्न महत्त्वाचा नाही. ही जी गरीब महिला फळं विकायला इथे प्लॅटफॉर्मवर बसलेली आहे, तिच्या फळाची टोपली खाली पडली, ती कोसळून खाली पडली. तो अस्वस्थ होतो, बेचैन होतो. आणि मग गाडी सुटत असताना, गाडी सुरू झाली असताना तो त्वरेनं गाडीच्या खाली उतरतो. त्या फळवाल्या महिलेजवळ जातो, तिला उचलतो, तिला सावरतो, ते फळं गोळा करतो आणि तिच्या हातात 500ची नोट देतो. तिला म्हणतो, बाई, हे जे तुझं नुकसान झालं आहे त्याचा लहानसा मोबदला मला तुला करायचा आहे. ती म्हणते, रे बाबा, हे मला जो धक्का लागला तुझा नाही, दुसराच कोणीतरी होता. तो म्हणतो, या धक्क्यामुळं केवळ तू कोसळली म्हणून आलो नाही. हे सगळी माणसं प्लॅटफॉर्मवरची आपापल्या घाईत, आपापल्या गर्दीत धावपळ करत सुटलेली आहेत, धावत सुटलेली आहेत, फळांना तुडवून फळांना ओलांडून पुढे जात आहेत. मी उतरलो यासाठी की मला तुला उचलायचं आहे की या निमित्तानं, तुझ्या निमित्तानं मला असा दिसतंय समाजाचं चित्रण की समाजातलं माणूस पण कोसळून खाली पडलेला आहे. तू जखमी झाली नाहीस, तुझ्या निमित्तानं समाजातली नैतिकता जखमी झाली आहे. तुझी फळं घरंगळत गेलेली नाही, तुझी फळं फुटलेली नाही, समाजातली जीवनमूल्य घरंगळत चाललेली आहेत, समाजातली जीवनमूल्य घसरत चाललेली आहेत. या व्यवस्थेमध्ये मित्र आपल्याला लिहायचं आहे. या व्यवस्थेमध्ये, या व्यवस्थेचं चित्रण करत, जीवनातल्या सर्व विषयांना स्पर्श करत करत, मग ते शोषण असेल, शोषक असतील, जातीव्यवस्था असेल, वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या जीवनाची नातं सांगणाऱ्या सर्व विषयांवर जो लिहितो, लिहू शकतो. आणि आजच्या परिवर्तनशील समाजामध्ये या सगळ्या समाजाच्या शोषणाची बीजं आपल्या अंतःकरणात रुजवून घेऊन आपल्या अंतःकरणाचा निचोड म्हणून जो कविता लिहितो, अशा कवितांचे दिवस आज आले आहेत. आता कवींनी केवळ कविता लिहून केवळ प्रेमावर किंवा केवळ व्यक्तिगत अशा प्रकारच्या कविता लिहिण्याचा काळ संपलेला आहे. कवींनी व्यापक होण्याचा काळ आता आलेला आहे. बदलत्या विश्वामध्ये, बदलत्या जमान्यामध्ये फेसबुकनं हे सगळं सोपं केलं आहे, परंतु ठीक आहे. कवितेचे कुठलेच निकष आता उरलेले नाहीत. मोनाताई मगाशी माझी बोलल्या, चाळणी आता राहिलेली नाही मोनाताई. त्याच्यामुळं कवी होणं आता सोपं झालेलं आहे. पण आता मापदंड सुद्धा आपल्याला तपासून घेण्याचा काळ आलेला आहे. कवितेचे मापदंड काय, कवितेची मूल्य काय. बदलत्या काळात आपण आपली कविता बदलून घेतो आहे की नाही. मुक्तछंद आलाय त्यामुळे आणखी कविता सोपी झालेली आहे. मोनाताई मगाशी माझ्याशी बोलल्या. पण कविता सोपी झाली म्हणून कवितेतली मूल्य सोपी होत नसतात. ही कवितेचे मूल्य जपणं आपल्या हातात आहे. आपल्या जगण्याची कविता होते आणि आपली कविता आपल्याला आपलं जगणं सुकर करते, जगण्याचा आनंद आपल्याला देते. तेव्हा हे कविता, या कवितेची मूल्य काय याचाही विचार आपण या संमेलनाच्या निमित्तानं जर केला तर मला असं वाटते समाज या समाजाचा वाळवंट होत चाललेला आहे खरं आहे. पण या वाळवंटाचा नंदनवन कसं करायचं
हे आता तुमच्या आमच्या सगळ्या कलावंताच्या हाती आहे असं मी मानतो. म्हणजे समाजाला दिशा देण्याचं काम आता कवींना करायचं आहे. राजकारणी लोक याच्या पलीकडे आता गेलेले आहेत, समाजसेवकही याच्या पलीकडे गेलेले आहेत. कवींना, साहित्यिकांना, कलावंतांना याही दृष्टीने आता या आपल्या कलेकडे, समाजाकडे आणि समाजातल्या माणसांकडे माणूसपणाचा विचार घेऊन आपल्याला आपल्या कवितेसह पुढे जायचं आहे असं मला स्वतःला वाटते. आपण अतिशय सुंदर, अतिशय कलात्मक असा काव्य महोत्सव आमच्या अमरावतीच्या मातीत उभा केला, याबद्दल आपण सर्व चमूंचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि अमरावतीच्या या संतांच्या चरणस्पर्शानं पावन झालेल्या भूमीतून इथला गंध, इथला दरवळ आपण सोबत घेऊन जाल अशी मी आशा करतो. वेळ खूप झालेला आहे, त्यामुळं आपण सर्वांच्या अंतःकरणातल्या माणूसपणाला मनाचा मुजरा करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. मी सौ सरिता काठोळे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. सौ सरिता काठोळे मॅडम ह्या जिल्हा परिषद शिक्षक बँकेच्या संचालक आहे आणि त्यांनी आपल्या काव्य महोत्सवासाठी 10,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मी ताईंना मोनाताई चिमोटे मॅडमला विनंती करते की त्यांनी ताईंचा यथोचित सन्मान करावा. धन्यवाद ताई. यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी मी माननीय मोनाताई चिमोटे मॅडम यांना व्यासपीठावर विनंती